नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सोडवणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न. येथे आपल्याला फिगरमध्ये y आणि x या दोन अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि त्यावरून लाईन m आणि n या पॅरलल आहेत का हे सांगायचं आहे आणि जस्टिफाय करायचं आहे. तर पहा, x आणि y या दोन अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे. या दोन लाईन्स आहेत आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. जर या पॅरलल लाईन असतील तर हे इंटेरियर अँगल होतील आणि इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. म्हणजे या दोन अँगलची ॲडिशन जर 180 येत असेल तर या दोन लाईन पॅरलल असतील. जर ॲडिशन 180 येत नसेल तर या दोन लाईन पॅरलल नसतील. पहा आता, इफ लाईन m अँड लाईन n आर पॅरलल, जर त्या पॅरलल असतील देन हे इंटेरियर अँगल होतील x आणि y आणि ते सप्लिमेंटरी असतील. देन x प्लस y इक्वल टू 180. बट हेअर x इक्वल टू आपल्याला मेजरमेंट दिलेलं आहे 71 डिग्री आणि y इक्वल टू 108 डिग्री. म्हणजे x प्लस y काय होईल 71 प्लस, तर ही ॲडिशन होणार आहे 179. पहा, x प्लस y ही जर ॲडिशन 180 असेल तर ह्या पॅरलल लाईन असतील, परंतु येथे त्यांची ॲडिशन 180 येत नाही तर 1 डिग्री कमी पडतोय, म्हणजे नॉट इक्वल टू 180. त्यामुळे m आणि n या दोन पॅरलल लाईन्स नाहीत. देअरफॉर लाईन m इज नॉट पॅरलल टू लाईन n. नेक्स्ट, दुसरा प्रश्न मित्रांनो. येथे आपल्याला a आणि b या दोन अँगलची मेजरमेंट इक्वल दिलेले आहे, कॉन्ग्रट आहेत अँगल. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे ही लाईन l आणि लाईन m पॅरलल आहेत. येथे आपण एक अँगल कन्सिडर करू. समजा हा अँगल c आहे, या अँगलचं मेजरमेंट c आहे. तर a आणि c कॉन्ग्रट होतील कारण ते व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, विरुद्ध कोन आहेत, त्यामुळे ते इक्वल असतील. आणि आपल्याला a आणि b इक्वल दिलेले आहेत, म्हणजे a c ला इक्वल आहे आणि a आणि b इक्वल दिलेला आहे आपल्याला. म्हणजे याचा अर्थ काय होईल, c आणि b इक्वल येतील कारण हा अँगल या अँगलला इक्वल, हा अँगल या अँगलला इक्वल दिलेला आहे. तर हे दोन अँगल इक्वल होतील. म्हणजे हे कोणते होतील, करस्पॉन्डिंग अँगल होतील. करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि इक्वल आहेत, त्यामुळे लाईन l आणि लाईन m पॅरलल असतील. अँगल a कॉन्ग्रंट दिलेला आहे आपल्याला, अँगल b हे आपल्याला माहितीमध्ये दिलेलं आहे, गिवन. आता फ्रॉम फिगर अँगल a कॉन्ग्रंट होईल अँगल c ला, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत, व्हर्टिकली विरुद्ध कोन आहेत, अपोजिट अँगल्स. सपोज 1 आणि हे 2, फ्रॉम 1 अँड 2, फ्रॉम 1 अँड 2. पहा, येथे ए अँगल आहे b ला इक्वल आहे, ए अँगल c ला इक्वल आहे. म्हणजे काय होईल, b आणि c इक्वल असतील कारण लेफ्ट साईड इक्वल आहेत, राईट साईड इक्वल असतील. अँगल c इक्वल अँगल b. परंतु c आणि b हे काय आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत, त्यामुळे आणि ते इक्वल आहेत, म्हणजे ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. देअरफॉर लाईन l पॅरलल लाईन m. टेस्ट कोणती होईल आपली, करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार. नेक्स्ट, तिसरा प्रश्न मित्रांनो. येथे आपल्याला b आणि a या दोन कोनाची मेजरमेंट समान आहेत. म्हणजे l आणि m या दोन लाईन आपण कन्सिडर केल्या आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल. तर हे दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रंट दिलेले आहेत,
म्हणजे हे करस्पॉन्डिंग अँगल होतील. त्यावरून एल आणि एम पॅरलल आहेत, म्हणजे या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. त्याप्रमाणे आता येथे आपल्याला एक्स आणि वाय कॉन्ग्रंट दिलेले आहेत. यावरून आपण एम आणि एन या दोन लाईन पॅरलल आहेत असे म्हणू शकतो, कारण या दोन लाईन आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल आणि हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. हे दोन अँगल कॉन्ग्रंट असल्यामुळे या पण दोन लाईन पॅरलल होतील. म्हणजे पहा, या दोन लाईन पॅरलल आणि या दोन लाईन पॅरलल, याचा अर्थ ही आणि ही लाईन पॅरलल असेल. पहिली लाईन दुसऱ्या लाईनला पॅरलल आहे, दुसरी लाईन तिसऱ्या लाईनला पॅरलल आहे. याचा अर्थ पहिली लाईन तिसऱ्या लाईनला पॅरलल असेल. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. प्रथम आपल्याला ए आणि बी कॉन्ग्रंट दिलेले आहेत, लिहून घेऊ आपण. अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी, आपल्याला ही माहिती दिलेली आहे. बट these are corresponding angles formed by line N, line L and line M and transversal K. हे K ट्रान्सव्हर्सल आणि ह्या दोन लाईन, त्यामुळे हे दोन अँगल तयार झालेले आहेत आणि हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि ते कॉन्ग्रंट दिलेले आहेत. त्यामुळे एल आणि एम या दोन लाईन पॅरलल आहेत. देअरफॉर लाईन एल पॅरलल आहे लाईन एम. ह्या दोन लाईन पॅरलल हे आपण प्रूफ केलं. आता ह्या दोन लाईन पॅरलल आहे हे प्रूफ करू आपण. अँड आपल्याला अँगल एक्स कॉन्ग्रंट दिलेला आहे अँगल वाय. बट these two angles are alternate angles formed by line M and line N and transversal ही ट्रान्सव्हर्सल. सपोज P आणि Q इंडिकेट करू आपण. अँड ट्रान्सव्हर्सल PQ. त्यामुळे काय होईल, लाईन M पॅरलल आहे लाईन N. पहा, येथे लाईन एल पॅरलल एमला आहे, लाईन एम पॅरलल आहे एनला. याचा अर्थ येथे एम आहे आणि येथे पण एम आहे, म्हणजे एल आणि एन पॅरलल असतील. फ्रॉम 1 and 2 लाईन एल पॅरलल लाईन एन. पहिली लाईन तिसऱ्या लाईनला पॅरलल आहे. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. नेक्स्ट चौथा प्रश्न मित्रांनो, येथे आपल्याला BA हा रे आणि DE हा रे हे दोन्ही एकमेकांना पॅरलल दिलेले आहेत. हा रे येथे आहे आणि हा रे येथे आहे, परंतु ते पॅरलल आहेत. तर अँगल डीचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे आणि अँगल सीचं पण मेजरमेंट दिलेलं आहे. येथे आपल्याला हिंट पण दिलेली आहे. ड्रॉ लाईन पासिंग थ्रू पॉईंट सी. सी पॉईंटमधून एक लाईन काढा, ती पॅरलल असेल AB ला. त्याप्रमाणे आपण PQ ही लाईन काढलेली आहे सी पॉईंटमधून, ती पॅरलल आहे ह्या AB ला. तर आपल्याला मेजर ऑफ अँगल ABC, ह्या ABC या अँगलचं मेजरमेंट किती आहे हे काढायचं आहे. पहा, आपण अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. या लाईनला ही लाईन पॅरलल आहे, परंतु हा रे या रेला पॅरलल आहे. म्हणजे याचा अर्थ काय होईल, हा रे आणि ही लाईन हे तिन्ही पण एकमेकांना पॅरलल आहेत. कन्स्ट्रक्शन लिहून घेऊ आपण दिल्याप्रमाणे. ड्रॉ
line PQ, draw line PQ passing through point C and parallel to line AB. Therefore, ray DE parallel ray BA parallel line PQ. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे, तर हा अँगल आणि हा अँगल, हे दोन अँगल कोणते होतील? अल्टरनेट अँगल होतील. या दोन लाईन पॅरलल आहेत DE आणि PQ, म्हणून हे अँगल अल्टरनेट अँगल होतील. हा अँगल आणि हा अँगल दोन अल्टरनेट अँगल आहेत आणि ते कॉन्ग्रंट असतात. म्हणजे अँगल EDC आणि अँगल DCP हे दोन अँगल अल्टरनेट आहेत, म्हणून ते इक्वल आहेत. रिझन अल्टरनेट अँगल्स. अँगल DCP किती होईल? 100 डिग्रीचा. म्हणजे हा टोटल अँगल किती होईल? 100चा. कारण हा अँगल किती आहे? या अँगलचं मेजरमेंट 100 आहे. कारण अँगल EDC इक्वल टू 100. पहा आता हा अँगल मिळाला आपल्याला, तर हा टोटल अँगल म्हणजे काय? या दोन अँगलची ॲडिशन होईल. DCP हा टोटल अँगल म्हणजे हे दोन अँगलची ॲडिशन होईल. नाऊ अँगल DCP हा मोठा अँगल DCP इक्वल टू हा अँगल DCB आणि प्लस अँगल कोणता होईल? BCP. अँगल BCP. पहा आपण आता यांची मेजरमेंट टाकूत. DCB हा आपल्याला 50चा दिलेला आहे, प्लस BCP आपल्याला काढायचा आहे, म्हणजे मिळेल तो आपल्याला आता. आणि DCP हा टोटल 100चा आहे. म्हणजे मेजर ऑफ अँगल BCP हा अँगल किती मिळेल आपल्याला? 50चा. कारण 100 मायनस 50 होतील, तर इक्वल टू 50 डिग्री. अँगल BCP किती असेल? 50चा. पहा आता हा अँगल आपल्याला 50चा मिळालेला आहे, हा अँगल 50चा आणि हा पण 50चा आहे, म्हणजे हा टोटल 100चा आहे. हा अँगल 50चा मिळाला आपल्याला. आता ह्या पण दोन लाईन पॅरलल आहेत, ही लाईन पॅरलल आहे आणि ही पॅरलल आहे. हा येथे 50चा झालेला आहे. पहा ह्या दोन लाईन पॅरलल आपण आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल घेतली BC, तर काय होईल? हा अँगल आणि हा अँगल हे दोन इंटेरियर अँगल होतील. म्हणजे दोघांची ॲडिशन किती असेल? 180. त्यापैकी हा माहिती आहे, मग हा काढता येईल आपल्याला, तोच अँगल काढायचा आहे आपल्याला. पहा नाऊ BA रे BA पॅरलल लाईन PQ हे आपण कन्स्ट्रक्शनच केलेलं आहे, पॅरलल आहेत. अँड त्यांची ट्रान्सव्हर्सल आपण BC घेऊ. अँड BC इज ट्रान्सव्हर्सल. मग आता हे दोन अँगल कोणते होतील? इंटेरियर अँगल होतील. ABC हा अँगल आणि BCP हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल इंटेरियर अँगल होतील. देअरफॉर अँगल ABC प्लस अँगल BCP इक्वल टू 180 इंटेरियर अँगल्स. देअरफॉर अँगल BCP या अँगलचं मेजरमेंट काढलेलं आहे आपण 50 डिग्री, ते येथे पुट करू आपण.
म्हणजे आपल्याला अँगल ए बी सी किती मिळेल 180मधून हे 50 मायनस होतील. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए बी सी 130. 180मधून 50 गेले 130 डिग्री. हा अँगल कितीचा असेल 130 डिग्रीचा. नेक्स्ट 5वा प्रश्न. येथे आपल्याला ए हा रे आणि बी डी हा रे हे दोन रे एकमेकांना पॅरलल आहेत आणि येथे तयार होणारे अँगलचे हे बायसेक्टर आहेत. म्हणजे येथे दोन हे इक्वल अँगल तयार झालेले आहेत. येथे पण दोन इक्वल अँगल तयार झालेले आहेत कारण हे अँगल बायसेक्टर आहेत. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, हे अँगल बायसेक्टर म्हणजे ए एफ आणि बी सी हे पॅरलल आहेत हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ए रे आणि बी डी रे पॅरलल दिलेले आहेत आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल ए बी. बरोबर आहे. रे ए पॅरलल आहे रे बी डी and AB is transversal. AB ट्रान्सव्हर्सल होईल. मग त्यामुळे काय होईल, हे या दोन लाईन पॅरलल आहेत, या दोन लाईन पॅरलल आहेत म्हणजे हा अँगल हा टोटल अँगल आणि हा टोटल अँगल हे दोन अँगल कोणते होतील, अल्टरनेट अँगल होतील आणि ते इक्वल असतात. बरोबर आहे. ई ए बी हा अँगल ई ए बी इक्वल आहे अँगल डी बी ए कारण ते अल्टरनेट अँगल होतील. दोन पॅरलल लाईन ही त्यांची ट्रान्सव्हर्सल म्हणजे हे दोन अँगल अल्टरनेट आहेत म्हणून ते इक्वल आहेत. आता पहा, परंतु हे हा ए एफ बायसेक्टर आहे अँगलचा म्हणजे हे ते दोन अँगल तयार झालेले आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो या अँगलला या टोटल अँगलला आपण असं लिहू शकतो हा अँगल प्लस हा अँगल. म्हणजे ई ए बी या टोटल अँगलला आपल्याला कसं लिहिता येईल, ई ए एफ प्लस एफ ए बी. अँगल ई ए एफ प्लस अँगल एफ ए बी आणि डी बी ए हा मोठा अँगल, याला आपण दोन अँगलमध्ये कन्वर्ट करू म्हणजे काय होईल, बी डी सी अँगल बी डी सी हा अँगल प्लस सी बी ए अँगल सी बी ए. यांची मेजरमेंट आपल्याला फिगरमध्ये दिलेले आहेत. एक्स आणि एक्स आहेत, दोघांची मापे समान आहेत आणि यांची मेजरमेंट वाय आणि वाय आहेत, वाय आणि वाय. म्हणजे काय होईल पहा, हे एक्स प्लस एक्स 2x होतील, वाय प्लस वाय 2y होतील. म्हणजे यावरून आपण असं लिहू शकतो एक्स बरोबर वाय, हे 2 कॅन्सल होतील, एक्स इक्वल टू वाय. आता एक्स इक्वल टू वाय आला म्हणजे याचा अर्थ काय होईल, हा अँगल वाय म्हणजे हा अँगल घेऊ आपण, आता हा अँगल एवढा आणि एक्स म्हणजे हा अँगल घेऊ. म्हणजे हे दोन अँगल इक्वल आहेत वाय आणि एक्स. म्हणजे आता हे अँगल इक्वल आहेत. ह्या जर दोन आपण लाईन कन्सिडर केल्या आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर येथे होणारे अँगल हे इक्वल आहेत. म्हणजे हे अल्टरनेट अँगल आहेत आणि इक्वल आहेत म्हणून या दोन लाईन काय होतील, पॅरलल होतील. त्याप्रमाणे आपलं प्रूफ होऊन जाईल. पहा, एक्स म्हणजे कोणता अँगल घेऊ आपण, या दोन लाईन आपल्याला पॅरलल दाखवायच्या. एक्स म्हणजे आपण हा अँगल घेऊ एफ ए बी, अँगल एफ ए बी इक्वल आहे वाय, वाय म्हणजे हा अँगल घेऊ आपण, आता हा अँगल आणि हा अँगल, वाय म्हणजे सी बी ए किंवा ए बी सी, अँगल ए बी सी. पहा, हे दोन अँगल इक्वल आहेत, हे दोन अँगल इक्वल आहेत म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे म्हणजे ते अल्टरनेट अँगल होतील. हे अँगल इक्वल आलेत त्यामुळे या दोन लाईन पॅरलल आहेत. देअरफॉर लाईन ए एफ पॅरलल लाईन बी सी. रिझन काय लिहू आपण, अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल इक्वल असल्यामुळे त्या दोन लाईन पॅरलल आहेत.
नेक्स्ट येथे आपल्याला या दोन लाईन पॅरलल दिलेल्या आहेत आणि या अँगलचे हे बायसेक्टर आहेत. म्हणजे येथे जो अँगल होईल तोच अँगल येथे होईल, कारण हा अँगल बायसेक्टर आहे. तर त्याप्रमाणे हा पण अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे येथे अँगल वाय असेल तर येथे पण अँगल वाय होईल. या दोन लाईन पॅरलल आहेत आणि हे अँगलचे बायसेक्टर आहेत. QS बायसेक्टर आहे या अँगलचा आणि PR हा रे बायसेक्टर आहे या अँगलचा. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, ही AB आणि CD पॅरलल आहेत. पहा फ्रॉम फिगर रे PR is bisector of angle PBQ. पहा हा रे बायसेक्टर असल्यामुळे हे दोन अँगल येथे इक्वल होतील. बरोबर आहे. आपण त्यांना x कन्सिडर केलेला आहे. आपण त्यांना x म्हणून कन्सिडर केलेला आहे. देअरफॉर अँगल BPQ या अँगलचं मेजरमेंट काय होईल, x प्लस x होईल. x प्लस x म्हणजे काय, 2x. बरोबर आहे. सपोज 1 नंबर. नंतर आता रे QS हा बायसेक्टर आहे या अँगलचा. रे QS इज बायसेक्टर ऑफ अँगल PQC. त्यामुळे अँगल PQC याचं मेजरमेंट काय होईल, y प्लस y होईल. y प्लस y इक्वल टू काय होईल, 2y. सपोज 2 नंबर. परंतु हे दोन रे आपल्याला पॅरलल दिलेले आहेत. त्यामुळे काय होईल, हा अँगल आणि हा अँगल इक्वल असेल. बट रे PR and रे QS पॅरलल अँड हे दोन रे पॅरलल दिलेले आहेत आपल्याला आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल. PQ अँड PQ इज, पहा ही ट्रान्सव्हर्सल असल्यामुळे अँगल RPQ हा अँगल, पहा हा अँगल आणि हा अँगल हे कोणते होतील, पॅरलल आहेत. ही ट्रान्सव्हर्सल आहे. हे दोन अँगल अल्टरनेट अँगल आहेत म्हणून ते इक्वल असतील. बरोबर आहे. देअरफॉर अँगल RPQ इक्वल आहे अँगल PQS ला, कारण ते काय आहेत, अल्टरनेट अँगल्स. पहा याचं मेजरमेंट x आहे, याचं y आहे. म्हणजे x इक्वल टू y. आपण x आणि y च्या व्हॅल्यू इक्वल दाखवले आहेत. याचा अर्थ 2x आणि 2y पण इक्वल असतील. बरोबर आहे. कारण डबल केली x ची डबल 2x होईल, y ची डबल 2y होईल. म्हणजे 2x इक्वल टू 2y. पहा 2x आणि 2y. 2x म्हणजे काय, हा अँगल होईल आणि 2y म्हणजे काय होईल, हा अँगल होईल. फ्रॉम 1 and 2 2x म्हणजे कोणता अँगल, अँगल BPQ. अँगल BPQ इक्वल आहे 2y म्हणजे अँगल PQC. पहा आपण हे दोन अँगल इक्वल दाखवले. BPQ हा अँगल आणि PQC हे दोन अँगल इक्वल दाखवले आपण. म्हणजे हे मोठाले अँगल इक्वल दाखवले आपण. हा मोठा अँगल टोटल आणि हा अँगल इक्वल आहेत. जर आपण या दोन लाईन कन्सिडर केल्या आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर येथे होणारे हे दोन अँगल इक्वल आहेत. म्हणजे ते अल्टरनेट अँगल आहेत आणि ते इक्वल आलेले आहेत. त्यामुळे या दोन लाईन काय असतील, पॅरलल असतील. देअरफॉर लाईन AB पॅरलल लाईन CD. रिझन लिहू आपण, अल्टरनेट
अँगल टेस्ट. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.